नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट्स एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग आहे 31, ज्यामध्ये मित्रांनो आपण जिल्हा परिषद भरती संदर्भात मित्रांनो आरोग्य सेवक या पदाकरता मित्रांनो आपण तांत्रिक प्रश्न अतिशय महत्त्वाचे आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत, जे की मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये 40 प्रश्न जे आहे 80 गुणाकरता तांत्रिक प्रश्न असणारे असतील, जो तुम्हाला IBPS पॅटर्न आधारित सिलेबस दिलेला आहे। तर मित्रांनो आपण त्या सिलेबसला अनुसरून जे आहे आता जे तुमचा सिलेबसच्या टॉपिक वाईज मित्रांनो आपण आता सर्व काही कव्हर करणार आहोत, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला कोणतीही पुस्तक वाचण्याची गरज पडणार नाही, कारण का आपण तुमच्या सिलेबसच्या टॉपिकनुसार A to Z सर्व काही प्रश्न आपण आता इथून आपल्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण कव्हर करणार आहोत। फक्त तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे, जेणेकरून आपले नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला तेव्हाच्या तेव्हा मिळतील। तर ज्यामध्ये मित्रांनो आपण आजचा जो पहिला व्हिडिओ आहे, ज्यामध्ये आपण गुरुत्वाकर्षण या आपण टॉपिकसाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रश्न पाहिलेले आहेत किंवा कव्हर करणार आहोत, जे की मित्रांनो तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी यामध्ये तुमच्या परीक्षेमध्ये 4 ते 5 फिक्स तर प्रश्न असणारे म्हणजे असणारच आहेत मित्रांनो, कारण का आपण यामध्ये इझी टू इझी आणि जे की सर्वात अवघड असतील ते देखील आपण यामध्ये कव्हर केले आहे। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला कोणतीही पुस्तक वाचण्याची गरज नाही तांत्रिकेसाठी मित्रांनो, कारण का आपण सर्व काही यामध्ये टॉपिक्स यानुसार आपण कव्हर केलेलं आहे। चला मित्रांनो पाहूया आपण आजच्या या भाग 31 मधला गुरुत्वाकर्षण या विषयावरील काही अतिशय महत्त्वाचे व अतिसंभाव्य प्रश्न, व तसेच तुम्ही आपले अजूनही मागील व्हिडिओचे पार्ट म्हणजे की जे आपले 30 व्हिडिओचे पार्ट आहेत, ज्यामध्ये आपण आरोग्य सेवक व सेविका या दोन्ही पदाकरता महत्त्वाचे प्रश्न आपण पाहिलेले आहेत, तर ते पाहिले नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची देखील लिंक मिळेल, तर तुम्ही ते देखील व्हिडिओ नक्की पाहून घ्या। तर मित्रांनो हे जे प्रश्न आहेत ते परिपूर्ण लेटेस्ट सिलेबसनुसार आहेत, जे की IBPS पॅटर्न आधारित आहेत। तर यामध्ये मित्रांनो आपण पाहूया आता पहिला प्रश्न। तर प्रश्न क्रमांक 1 असा आहे मित्रांनो, गुरुत्वाकर्षणाचे बल हे कोणत्या प्रकारचे बल आहे? तर जे गुरुत्वाकर्षणाचं बल आहे ते कोणत्या प्रकारचं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, वैश्विक बल। जे गुरुत्वाकर्षणाचं बल आहे ते एक वैश्विक बल आहे। त्यानंतर आपला दुसरा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? तर गुरुत्वाकर्षणाचा शोध जो आहे तो कोणी लावलेला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, सर आयझॅक न्यूटन यांनी जे आहे गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला आहे। तर आपण इझी व हार्ड या दोन्ही टाईपचे क्वेश्चन्स आपण यामध्ये पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये यापैकी कोणताही प्रश्न आला तर तुम्ही त्याचं योग्य उत्तर निवडतावं या उद्देशाने। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आपला, एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिणामात किंवा गतीच्या दिशेत बदल घडून आणण्यासाठी काय आवश्यक असते? तर काय आवश्यक असते एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिणामात किंवा गतीच्या दिशेत बदल घडण्यासाठी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, म्हणजे की बल जे आहे ते आवश्यक असतं। त्यानंतर आपला चौथा प्रश्न, सर आयझॅक न्यूटन यांचा जन्म कधी झाला? तर यांचा जन्म जो आहे तो कधी झाला असा प्रश्न आहे थोडक्यात। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की 1642 साली जे आहे सर आयझॅक न्यूटन यांचा जो आहे तो जन्म झालेला आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, न्यूटनचे गतिविषयक किती नियम आहेत? तर गतिविषयक नियम किती आहेत म्हटलं न्यूटनचं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, 3। तर न्यूटनचे गतिविषयक जे आहे ते 3 नियम आहेत, तुम्ही हे लक्षात ठेवून घ्या, हे प्रश्न तुम्हाला परीक्षेत येऊ शकतं। त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 असा आहे, केप्लरने ग्रहाच्या कक्षाचे वर्णन करणारा किती नियम मांडले होते? जो केप्लर होता तो केप्लरने जे आहे ग्रहाच्या कक्षेचे वर्णन करणारे किती नियम मांडले? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, म्हणजे की 3 नियम जे आहेत ते मांडलेले आहेत केप्लरने ग्रहाच्या कक्षाचे वर्णन करणारे। त्यानंतरचा 7वा प्रश्न, न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणत्या पद्धतीने सिद्ध केला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर अ, गणितीय। तर गणितीय पद्धतीने जे आहे जे की न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत जो आहे जो की सिद्ध केलेला आहे। त्यानंतर आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 8 असा आहे, न्यूटनने खालीलपैकी कोणत्या गणितीय शाखेचे शोध लावला? गणितीय शाखेचा शोध लावला? तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर अ, कॅल्क्युलस। तर कॅल्क्युलस या गणितीय शाखेचा शोध जो आहे जो की न्यूटनने लावलेला आहे। तर परीक्षेत तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की कॅल्क्युलस या गणितीय शाखेचा शोध कोणी लावला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की उत्तर असणार असेल याचं जे की न्यूटन। तर न्यूटनने जे आहे जे की कॅल्क्युलस या गणितीय शाखेचा शोध जो आहे तो लावलेला आहे। त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 9 असा आहे, वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असे त्यास काय म्हणतात? त्यास काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, अभिकेंद्री बल जे आहे त्यास म्हटलं जातं। जेव्हा कधी वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असेल त्यास जे आहे अभिकेंद्री बल असे म्हणतात। त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 आपला असा आहे, ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो, हा केप्लरचा कितवा नियम आहे?
हा जो नियम आहे तो कितवा नियम आहे केपलरचा? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, पहिला नियम आहे. 3 नियम आहेत एकूण केपलरचे, त्यापैकी हा पहिला नियम आहे की ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. हा जो नियम आहे तो पहिला नियम आहे केपलरचा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 आपला, खालीलपैकी कोणाच्या आकस्मिक मृत्यूनंतर केपलर यांना शाही गणिततज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर कोणाच्या मृत्यूनंतर? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, टायको ब्राहे. तर टायको ब्राहे यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर जे आहे केपलरला जे आहे जे की शाही गणिततज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतरचा 12वा प्रश्न, पृथ्वीच्या फिरण्याचा वेग वाढवला तर विषुववृत्तावर शरीराचे वजन वाढेल की त्यामध्ये काय बदल होणारे असतील जेव्हा पृथ्वी फिरण्याचा वेग वाढला तर? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की कमी होईल. जेव्हा पृथ्वी फिरण्याचा वेग वाढला तर विषुववृत्तावर शरीराचे वजन जे आहे ते वजन वाढेल, कमी. त्यानंतरचा आपला 13वा प्रश्न, जे की खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर या ठिकाणी आपल्याला काही विशिष्ट प्रकारचे विधान दिलेले आहेत जे की आपण पाहणार आहोत. तर त्यापैकी योग्य विधान कोणतं आहे ते सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की ग्रहांचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त अंतर असताना सर्वात कमी आणि सूर्यापासून कमीत कमी अंतर असताना सर्वात जास्त असतो. हे जे की विधान आहे जे की अगदी योग्य विधान आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला विधानावर आधीच देखील प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येतात मित्रांनो. त्यामुळे थोडक्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या विधानांचं माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 असा आहे, जर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील व्यक्तीचे वस्तुमान 120 किलो असेल, काय म्हटलेलं या ठिकाणी? पृथ्वीच्या पृष्ठभागावरील व्यक्तीचे वस्तुमान 120 किलो असेल, चंद्रावर गेल्यावर त्याचे वजन किती असेल? तर 120 कुठं आहे? तर पृष्ठभागावरील पृथ्वीच्या म्हटलेलं आहे. तर चंद्रावर गेल्यावर त्याचे वजन किती होईल असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, 196 यन. 196 यन एवढंच आहे जो की तो चंद्रावर गेल्यावर त्याचे वजन जे आहे ते होणारे असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 असा आहे, चंद्राच्या पृष्ठभागावरील वस्तूचे वजन 60 यन आहे, तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर त्याचे वजन किती असेल? तर आपण यापूर्वी काय पाहिलं होतं की पृथ्वीवर जेवढं वजन असेल तेवढं चंद्रावर काय असेल? तर नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे की पृथ्वीवर जेवढं चंद्रावर वजन आहे तेवढं पृथ्वीवर किती असेल म्हटलेलं आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, म्हणजे की 360 यन जे आहे ते असणार आहे. थोडक्यामध्ये पृथ्वीवर जेवढं जास्त असेल तेवढं तिथं कमी असतं आणि तिथं जेव्हा जास्त असतं तेव्हा पृथ्वीवर कमी असतं, असं थोडक्यात आपण ग्राह्य करू शकता या प्रश्नावरून. जर मित्रांनो तुम्ही अजूनही जिल्हा परिषद भरती 2023साठी मित्रांनो आपले एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट आणि नोट्स मिळवत नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो आपले ऑफिशियल व्हॉट्सअप सर्च लिंक दिली आहे. तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो ते सर्व काही मिळवून घ्या. कारण की मित्रांनो आपल्या टेस्टमध्ये आपण A to Z जिल्हा परिषद भरतीचा जो सिलेबस कव्हर केला आहे, ज्यामार्फत नोट्स व टेस्ट तुम्हाला जे की अतिसंभव्य आहेत आणि परीक्षेमध्ये जे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं अशाच प्रश्नांचा त्यामध्ये मित्रांनो आपण समाविष्ट केलेला आहे. तर परिपूर्ण आपले टेस्ट मित्रांनो IPS पॅटर्ननुसार आहे, जेणेकरून तुम्हाला IPS आतापासूनच परिपूर्ण सराव करता यावा या उद्देशाने. त्यासोबत तुम्हाला विषय न्याय तुम्हाला नोट्स देखील मिळणार आहे, जे की नोट्स मधला जो सिलेबस आहे टॉपिक वाईज सर्व काही त्यामध्ये कव्हर करण्यात आलेलं आहे. तर परिपूर्ण मित्रांनो आपला जिल्हा परिषद भरतीचा सिलेबसनुसार हा पॅकेज आहे. त्यासोबतच IBPS अतिसंभव प्रश्नाचा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला IPSच्या प्रश्नांचा सराव करता यावा या उद्देशाने. त्यासोबतच महत्त्वाच्या चालू घडामोडी देखील यामध्ये समाविष्ट आहेत व कमी वेळेमध्ये संपूर्ण तयारी तुमची यामार्फत होणारी आहे. जर मित्रांनो मिळवला तर नक्कीच तुमचा यामध्ये सर्व काही अभ्यासक्रम कव्हर होईल आणि आतापासून तुम्ही तयारीला लागला तर मित्रांनो परीक्षेच्या कालावधीपर्यंत तुमचा परिपूर्ण अभ्यासक्रम कव्हर होईल, तुमचं रिव्हिजन देखील होणार असेल. त्यासोबतच तुम्हाला आरोग्य सेवक, सेविका, सिव्हिल, मेकॅनिकल अशा पदांकरता टेक्निकल क्वेश्चन सेट हवा असेल तर आपल्याकडे आता टेक्निकल क्वेश्चन सेट देखील मित्रांनो उपलब्ध झालेला आहे, जो की IBPSच्या पॅटर्ननुसार आहे. त्यासोबतच तुम्हाला टेक्निकल क्वेश्चन सेट मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषेमधून त्या ठिकाणी मित्रांनो मिळणारा आहे, जो की किंमत मात्र एकच असणारी आहे. आणि त्यासोबतच जे मागील वर्षीची परीक्षा झालेल्या आहेत आरोग्य सेवक सेविकाची याची देखील त्यामध्ये प्रश्न जे आहे ते समाविष्ट करण्यात आलेले आहे. तर ओव्हरऑल मित्रांनो तुमच्या झडपी भरतीसाठी मित्रांनो हे अति उत्तम आहे मित्रांनो. जर तुम्ही मिळवणार नसाल तर आपल्या व्हॉट्सअप सर्व्हरशी नक्की कॉन्टॅक्ट करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे मित्रांनो. तुम्ही हे जर परचेस केला तर तुम्हाला आता इतरत्र कोठेही पैसे देऊन महागडे पैसे देऊन बॅचेस लावण्याची गरज नाही किंवा मित्रांनो इतरत्र कोठेही बुक्स खरेदीसाठी फिरण्याची गरज नाही. सर्व काही तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. तर खरेदी करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तुम्ही त्यांच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा. तसे मित्रांनो जर तुम्हाला सरावासाठी फ्रीचे मॉक टेस्ट हवे असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे मित्रांनो. आणि ज्या विद्यार्थ्यांना आपल्या एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट नोट्स किंवा टेक्निकल हवा असतील त्यांनी आपल्या व्हॉट्सअप सर्व्हरशी नक्की कॉन्टॅक्ट करा. परीक्षा दृष्टिकोनातून आपण सर्व काही त्यामध्ये नमूद केलं आहे. आणि जर तुम्हाला ह्या प्रश्नांची PDF हवी असेल तरी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप सर्व्हरद्वारेच मिळणारी आहे, ज्यामार्फत मित्रांनो तुमचा सर्व काही अभ्यास पूर्ण होईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणत्या कक्षेमध्ये उपग्रह पृथ्वीभोवती विषुववृत्ताच्या अगदी वर परिक्रमा करतात?
तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर ड, भूस्थिर कक्षा. त्यानंतरचा 17वा प्रश्न, पृथ्वीच्या कोणत्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण नाही? तर गुरुत्वाकर्षण नाही असं म्हटलं आहे पृथ्वीच्या कोणत्या ठिकाणी? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, पृथ्वीचा केंद्रभागा. तर पृथ्वीच्या केंद्रभागी जे आहे जे की गुरुत्वाकर्षण नाही. त्यानंतर 18वा प्रश्न, पृथ्वीचे वस्तुमान डॅश आहे? तर पृथ्वीचे वस्तुमान किती आहे एकूण? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की 6 गुणिले 1024 किलो. 6 गुणिले 1024 किलो एवढं जे आहे जे की पृथ्वीचे वस्तुमान आहे. तर हा तुम्ही एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, तुम्हाला परीक्षेत येऊ शकतो. IMP क्वेश्चन आहे, तुम्ही हा प्रश्न लिहून घेतला तरी चालेल मित्रांनो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19, 78 किलोच्या एका व्यक्तीचे वजन चंद्रावर किती असेल? जे की समोर आपल्याला दिलं थोडक्यात की ग्रॅव्हिटेशन इक्वल टू 1.63 म्हणजे की जी बरोबर 163 मीटर यस. तर घ्या तर किती असेल? तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर ड, म्हणजे की 127.14 N एवढं जे आहे जे की 78 किलोच्या एका व्यक्तीचे वजन चंद्रावर किती असेल म्हटलेलं आहे. तर 78 किलो व्यक्तीचे एका व्यक्तीचे वजन त्या ठिकाणी 127.14 N एवढं असणार असेल. त्यानंतर 20वा प्रश्न, विश्वातील 2 वस्तूमधील गुरुत्वाकर्षण बल खालीलपैकी कशावर अवलंबून नाही? तर अवलंबून नाही असं म्हटलेलं आहे. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर ब, त्याच्या वस्तुमानाची बेरीज यावर जे आहे ते अवलंबून नाही. त्यानंतर 21वा प्रश्न, वस्तूचे संपूर्ण वजन कोणत्या बिंदूवर जे की काय करते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, गुरुत्वाकर्षण केंद्र जे आहे ते करते वस्तूचे संपूर्ण वजन जे आहे. त्यानंतरचा आपला 22वा प्रश्न, CGS मध्ये वैश्विक गुरुत्वाकर्षण स्थिरांक G चे मूल्य काय आहे? तर CGS मध्ये जे की G चे मूल्य काय आहे असं म्हटलेलं आहे, ज्याला G म्हणजेच गुरुत्वाकर्षण स्थिरांक आहे. गुरुत्वाकर्षण स्थिरांकासाठी G हा जो सिम्बॉल आहे तो थोडक्यात वापरला जातो. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की 6.67 गुणिले 14-8 CGS हे एकक आहे, म्हणजे की त्याचं मूल्य हे आहे. तर हे मूल्य जे आहे ते तुम्ही थोडक्यात लक्षात ठेवून घ्या मित्रांनो, जे की परीक्षेमध्ये तुम्हाला येऊ शकतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी प्रथम कोणी असा निष्कर्ष काढला की निर्वातामध्ये सर्व वस्तू एकाच वेळी जीत वर्णाने पडतात आणि जमिनीवर पोहोचतात? जे की जी म्हणजे काय म्हटलं आपण, गुरुत्वाकर्षण स्थिरांकामध्ये त्वरणात पडतात आणि जमिनीवर पोहोचतात. तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर ब, जो की गॅलिलिओ यांनी जे आहे ते म्हटलेलं आहे. यांच्या निष्कर्षात ते गॅलिली हा जो निष्कर्ष आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर 24वा प्रश्न, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 721.371 मैल खोलीवर गुरुत्वीय त्वरण मोजा. तर याचं उत्तर जे आहे ते होईल ऑप्शन नंबर ड, म्हणजे की 8.44 मीटर सेकंड स्क्वेअर एवढं जे आहे याचं जो की होणार असेल. त्यानंतर 25वा प्रश्न, WE आणि WM अनुक्रमे पृथ्वी आणि चंद्रावरील एखाद्या वस्तूचे वजन समजा. मग WE आणि WM चा डॅश समान आहे. तर हे डिवाइड केलेलं आहे या ठिकाणी WE डिवाइड बाय WM च्या समान आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की 6 याचा समान आहे. त्यानंतर 26वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी गुरुत्वीय त्वरण 0 आहे? तर गुरुत्वीय त्वरण कोणत्या ठिकाणी 0 आहे असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, पृथ्वीच्या केंद्रस्थानी जे आहे गुरुत्वीय जे की त्वरण 0 आहे. त्यानंतर 27वा प्रश्न, ग्रहांच्या गतीशी संबंधित नियम कोणी मांडले? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, केपलरने जे आहे ग्रहाच्या गतीशी संबंधित नियम जे आहे ते मांडलेलं आहे. जर मित्रांनो तुम्ही आपले एक्सपेक्टेड क्वेश्चनची टेस्ट किंवा नोट्स किंवा टेक्निकल जर परचेस केला तर त्यामध्ये मित्रांनो या सर्व प्रकारे तुम्हाला प्रश्नांचा सराव जर मित्रांनो होणारा असेल आणि आपल्या नोट्समध्ये तुमचे पेपर 1ची म्हणजे की थोडक्यामध्ये जे 60 प्रश्न आहेत 60 प्रश्नांची A to Z तयारी आणि आपल्या टेक्निकलमध्ये 40 प्रश्नांची तुमची A to Z तयारी होऊन जाईल मित्रांनो, ज्यामुळे तुम्हाला कुठेही मार्केटमधला एक्सपेन्सिव्ह पैसे देऊन क्लासेस लावण्याची गरज नाही किंवा बुक्सच्या मागे पैसे वेस्ट करण्याची गरज नाही. तुम्ही आपल्या नोट्स व ईबुक मार्फत मित्रांनो तुमचा आरोग्य सेवकचा परिपूर्ण स्लॅबस जो आहे तो कव्हर करू शकता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28 असा आहे, जी चे मूल्य कमाल आहे. तर जी चे म्हणजे जे गुरुत्वाकर्षण स्थिरांक आहे त्याचं मूल्य कमाल किती आहे? तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर ब, पृथ्वीच्या पृष्ठभागावर जे की कमाल आहे. त्यानंतर 29वा प्रश्न आपला 29वा प्रश्न असा आहे की युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल जी चे मूल्य आहे. तर जी चे मूल्य किती आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, 6.67 गुणिले 10⁻11 m² आणि m² डिवाइड बाय
kg². याचं जे आहे याचं थोडक्यामध्ये जे की जीचे मूल्य आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल. तर हा प्रश्न जो आहे रिसेंटली खूप साऱ्या परीक्षामध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे, त्यामुळे हा तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतो. त्यानंतरचा 30वा प्रश्न, 1 किलो वस्तूचे वजन किती आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे मित्रांनो ऑप्शन नंबर क, जे की 9.8 N एवढं आहे. त्यानंतर 31वा प्रश्न, चंद्र पृथ्वीभोवती कोणत्या शक्तीने फिरतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर गुरुत्वाकर्षण शक्ती. गुरुत्वाकर्षण शक्तीने जे आहे चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. त्यानंतरचा 32वा प्रश्न, जी आणि जी मध्ये काय संबंध आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ड, जे की जी बरोबर GM डिवाइड बाय R². हे जे थोडक्यामध्ये याचा संबंध आहे. तर यासाठी आपल्याला थोडक्यात गणितीय पद्धतीने समजून घ्यावं लागेल, जे की आपल्या नोट्समध्ये तुम्हाला याची संपूर्ण माहिती मिळेल मित्रांनो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 33, व्हॅक्यूममधील वस्तूचे वजन किती असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की 0 N एवढं जे आहे ते वजन असतं, जे की व्हॅक्यूममधील वस्तू. त्यानंतर मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 34 असा आहे, पृथ्वीवरून अंतराळात एखादी वस्तू घेतली तर खालीलपैकी कोणते मूल्य अपरिवर्तित राहील असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, वस्तुमान. वस्तुमान जे आहे ते अपरावर्तित राहणार असेल. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 35. तर प्रश्न क्रमांक 35 आहे मित्रांनो, चंद्रावरील वजन पृथ्वीवरील वजनाच्या किती पट असते? तर किती पट असते असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 6 पट एवढं जे आहे जे की चंद्रावरील वजन पृथ्वीवरील वजनाच्या पट असते. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 36 आपला, जीचे कमाल मूल्य कोठे आहे? तर जीचे म्हणजे की आपण जे गुरुत्वाकर्षण स्थिरांक पाहिलेला आहे तर त्याचं मूल्य जे आहे जे की कमाल मूल्य कोठे आहे असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, ध्रुव. तर ध्रुव या ठिकाणी जे आहे जे की जीचे कमाल मूल्य आहे. त्यानंतर 37वा प्रश्न आपला, पृथ्वीच्या केंद्रस्थानी जीचे मूल्य किती आहे? तर पृथ्वीच्या केंद्रस्थानी म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, म्हणजे की 0 आहे पृथ्वीच्या केंद्रस्थानी. त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक 38 असा आहे, टावरच्या शिखरावरून 1 किलो आणि 20 किलोग्रॅम वस्तू एकाच वेळी 0 मीटर सेकंदच्या वेगाने सोडल्या जातात. पृथ्वीवर प्रथम कोण धडकेल? तर सर्वप्रथम पृथ्वीवर काय पडेल किंवा काय धडकेल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, दोन्ही एकत्र जे आहे ते धडकणारे असतील पृथ्वीवर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 39, पृथ्वीची त्रिज्या अंदाजे किती आहे? तर पृथ्वीची त्रिज्या अंदाजे सांगायचं आहे आपल्याला. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की 6400 किलोमीटर एवढी जी आहे पृथ्वीची अंदाजे त्रिज्या आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 40, गुरुत्वाकर्षणाचा सार्वत्रिक नियम कोणत्या शास्त्रज्ञाने दिला होता? तर गुरुत्वाकर्षणाचा सार्वत्रिक नियम म्हटलेला आहे. तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर अ, न्यूटन. न्यूटनने जे आहे गुरुत्वाकर्षणाचा सार्वत्रिक नियम मांडलेला आहे किंवा दिलेला आहे. त्यानंतर 41वा प्रश्न, विषुववृत्तावरून ध्रुवाकडे जाताना जीचे मूल्य काय असते? तर विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जाताना असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर जे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की वाढते. त्यानंतरचा आपला 42वा प्रश्न, पृथ्वीच्या पृष्ठभागावरून जिओ सिक्वेन्सेस उपग्रह किती उंचीवर सोडले जातात? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की 36,000 किलोमीटर उंचीवर जे आहे ते सोडले जातात. या प्रकारचे जे उपकरण असतात किंवा उपग्रह असतात. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 43, भूस्थिर उपग्रह पृथ्वीभोवती कोणत्या दिशेने फिरतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, पश्चिम ते पूर्व या दिशेने जो आहे तो फिरतो. त्यानंतर 44वा प्रश्न, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंचीकडे जाताना जीचे मूल्य काय असते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, म्हणजे की कमी होते जेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंचीकडे जाताना. त्यानंतर 45वा प्रश्न, पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली वाढत्या खोलीसह जीचे मूल्य काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, कमी होते. त्यानंतर 46वा प्रश्न आपला, जिओ सिक्रेनस उपग्रहाचा कक्षीय वेग किती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, म्हणजे की 4.1 किलोमीटर पर सेकंद एवढा जो आहे जे की जिओ सिक्रेनस या उपग्रहाचा क्षय वेग आहे, कक्षीय वेग. त्यानंतर 47वा प्रश्न, भूस्थिर उपग्रहाची नियतकालिकता जी की नियतकालिकता किती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की 24 तास एवढी जी आहे याची नियतकालिकता आहे. त्यानंतर 48वा प्रश्न, पृथ्वीच्या केंद्रस्थानी असलेल्या वस्तूचे वजन किती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की 0 आहे, जे की आपण वर देखील हा क्वेश्चन पाहिलेला आहे. त्यानंतर 49वा प्रश्न आपला, कृत्रिम उपग्रह वापरण्याचा उद्देश काय आहे? तर याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर ड, तिन्ही. म्हणजे थोडक्यात वरील सर्व होऊ शकतात. हवामानाचा अंदाज पाहणे, संवाद साधणे आणि वातावरणाच्या वरच्या भागाचा अभ्यास करणे हे सर्व काही कृत्रिम उपग्रहाचे वापरण्याचा मागचे उद्देश आहेत. म्हणून ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होईल, तिन्ही. त्यानंतरचा आपला 50वा प्रश्न, गुरुत्वाकर्षण शक्तीचे SI एकक काय आहे?
तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, न्यूटन. हे जे आहे गुरुत्वाकर्षण शक्तीचं SI एकक आहे आणि हा सर्वात IMP प्रश्न आहे. तर मित्रांनो असे आपल्या आजच्या व्हिडिओमधले गुरुत्वाकर्षण या स्पेशली टॉपिकवरचे टॉप 50 क्वेश्चन होते, जो की मित्रांनो आपण पार्ट 1 मध्ये पाहिला आहे. तर याचा पार्ट 2 देखील आता लवकरच आपण घेऊन येऊ, ज्यामध्ये मित्रांनो त्यामध्ये देखील आपण 50 प्रश्न पाहणार आहोत. तर हे सर्व काही प्रश्न विशेष आहेत तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून. ज्या विद्यार्थ्यांना कोणालाही या प्रश्नाची PDF असेल त्यांनी आपल्या व्हॉट्सअप सरशी कॉन्टॅक्ट करा. त्या ठिकाणी तुम्हाला टेक्निकल, नॉन टेक्निकल असे दोन्ही मिळणार असेल, ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला IPS पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट आणि मित्रांनो त्या ठिकाणी सर्व काही तांत्रिकी स्लॅबस आणि सर्व काही अतांत्रिकी नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळणारे असतील, जे की मित्रांनो तुमच्या कोणत्याही एखाद्या एक्सपेन्सिव्ह कोर्सपेक्षा अफोर्डेबल फी आहे मित्रांनो त्या ठिकाणी, जे की प्रत्येक विद्यार्थी परचेस करू शकतो. जर तुम्ही अजूनही ते मिळवणार असेल तर आपल्या व्हॉट्सअप सरशी कॉन्टॅक्ट करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देण्यात आलेली आहे मित्रांनो आपल्या व्हॉट्सअप सरची. जसे ज्या विद्यार्थ्यांना फ्रीचे मॉक टेस्ट सोडायचे असेल त्यांनी आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्यावा. टेलिग्राम ग्रुपची लिंक देखील आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सर्व काही तुमच्या येणाऱ्या भरती दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो. नक्की खरेदी करा आणि मित्रांनो आजपासूनच तुमच्या येणाऱ्या भरतीच्या तयारीला लागा. तर भेटूया व्हिडिओच्या नवीन पार्टमध्ये नवीन प्रश्नासोबत, नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.